बजरंगबली की जय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. कोरा करकरीत व्लॉग मध्ये पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी कोकणचं निसर्गरम्य वातावरण. आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही मित्रमंडळ चाललो आहे आपल्या कोकणच्या पुण्यभूमी श्री भगवान परशुराम पंचक्रोशीच्या आपल्या जिथे परशुरामांनी स्वतः वास केला तिथल्या सवत्सड्यावर. आणि मी एकटा नाही आहे मित्रांनो, तर माझ्यासोबत आहे आपली खास सर्व मित्रमंडळी. थोबडा किती सुनेला लागताय रे. तर आता आम्ही चाललो आहे हळूहळू. थोडंसं आम्ही आता सरळ कॉलेजवरूनच निघालोय, आम्ही जातोय. तर आज आमचा शेवटचा पेपर होता, त्यामुळे जरा आमच्या सर्वांचेच मन रिलॅक्स आहे. त्यामुळे आम्ही जरा अजून रिलॅक्स करण्यासाठी जातोय सवत्सड्यावर. तर तसं सुंदर असं वातावरणात आम्ही तुम्हाला सुद्धा घेऊन जातोय सोबत. तर तुम्ही एकदा इकडचं वातावरण बघा. हे ढगाळ वातावरण काय सुंदर झालंय. आणि कोकणात हे असं वातावरण म्हणजे तुम्हाला बघायला मिळणारच. अतिशय सुंदर असं वातावरण झालंय, एकदम हिरवगार वातावरण झालंय. या हिरव्यागार वातावरणात तुम्ही या पावसाचा सुद्धा आनंद घ्या. आणि तुम्हाला आम्ही थोड्या वेळात सवत्सडा सुद्धा दाखवतो. आपण आपल्या प्रत्येक मित्राशी बोलूया की त्यांना कसं वाटतंय ते जात आहेत तिकडे. आणि तिथून सुद्धा एक सुंदर व्ह्यू दिसतो, तो आम्ही तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. तर 5 मिनिट थांबा. आता आम्ही पहिल्या रुद्रशी बोलतो. रुद्र थांब. रुद्र, तू आपण जातोय ज्या ठिकाणी तुला कसं वाटतंय, काय तुला फील होतोय? खूप असं म्हणजे मजा एन्जॉय होणार आहे. धमाल करायची पूर्ण मित्रपरिवार समोर. आणि आज शेवटचा पेपर होता, आज फ्री वाटतंय. रुद्रचे तुम्ही चेहऱ्यावरचं हास्य बघूनच समजू शकता की तो किती आनंदी आहे. आता आपण जर आपल्या अथर्वला विचारूया, त्याला काय वाटतंय? नमस्कार मित्रांनो, आपण आता सवत्सड्याकडे जातो की रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात 1 नंबरचा म्हणता येणार नाही, चिपळूण तालुक्यातील 1 नंबरचा असा जो धबधबा आपण बोलतो सवत्सडा, इथे आपण आज मित्रांसोबत जाणार आहोत. सगळ्यांसोबत मी पण खूप आनंदी आहे. आजचा पेपर होता, तर आपण बघू पुढे एन्जॉय कसं करतोय ते. तुम्ही आता अथर्वकडून या धबधब्याची माहिती घेतलीच आहे, तर अजून थोडं आपण आपल्या दुसऱ्या मित्रांशी सुद्धा चर्चा करूया, त्यांना बघूया काय वाटतं. आपण थोडा विचारूया मयुरेशला. आपल्या त्याच्या आयुष्यात थोडंसं दुःख चालू आहे, पण आता सध्या त्याला विचारूया. मयुरेश इकडे बोल, अजून नको. तुला काय वाटतंय आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणाबद्दल? खरंच नाही म्हणजे खूप चांगलं वाटतंय. कारण काय 6 दिवस खूप टेन्शन की आजचा पेपर कसं झाला, हे कसं झालं. त्याच्यानंतर लाईफमध्ये भरपूर काही काय झालं. आणि आता मित्रांसोबत एन्जॉय करण्याची वेगळीच एक्साइटमेंट आहे. तर खूप मजा येईल. आणि हे निसर्गरम्य वातावरण आपल्या मनाला अशी अथांग शांती मिळवून देतं. तर तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो. आता आम्ही चाललोय आमच्या मित्राच्या घरी, सौरभ चोपडेकडे. तिथे आम्ही थोडासा नाश्ता करू आणि आमचे कपडे चेंज करू. भेटू तिथेच. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला इथे लांबून एक तुम्हाला सुंदर असं दृश्य दाखवतो सवत्सड्याचा. ते बघून तुम्ही नक्कीच तुम्हाला एक वेगळी उत्सुकता येईल की ते जवळून काय दिसत असेल. तर आम्ही तुम्हाला दाखवतोच. सध्या आम्ही जरा रोड क्रॉस करतोय. तर थोड्या वेळ आम्हाला आमच्या जीवाची सुद्धा काळजी घ्यावी लागते. तर हे आमचे सर्व मित्रमंडळी रोड क्रॉस करतात, तुम्ही मागे बघू शकता. आणि तुम्हाला आता 2 क्षणात तुम्हाला दाखवणार आहे अशी काही गोष्ट की तुम्हाला बघून खरंच तुम्हाला आनंद होईल. हे बघा मित्रांनो, तर आम्ही सध्या इकडे जाणार आहोत आणि अतिशय सुंदर असं वाटतंय. आणि हे बघा, हे आमचे मित्र येत आहेत. तो बघा, तो काहीच तो कौस्तुभ आमचा तो जरा पुढे गेलाय. असं देत आयटमच्या दुःखात आहे. हा, तर आता आम्ही परत आमचा प्रवास पुन्हा सुरू करतोय. तर आज आम्ही आता प्रवास सुरू केलेला आहे. तर आम्ही जाणार आहोत, तुम्हाला तिकडे सुद्धा दाखवूच. भेटू थोड्या वेळात.
प्रवासात तुम्हाला आम्ही खूप काही गोष्टी दाखवणार आहोत. त्या कोकणच्या निसर्गासोबतच आमच्या मित्रांचं प्रेम दाखवणार आहोत. मित्रांनो तुम्हाला त्या कोकणचं सौंदर्य दाखवणार आहोत. ह्या भगवान श्री परशुराम निमित्त असलेल्या ह्या निसर्गरम्य वातावरणाचा तुम्हाला तिथे बसून आनंद घेता येईल. भेटूया लवकर, थांबा. मित्रांनो इथं पावसाचं वातावरण आहे. पाणी सुद्धा पडत आहे. हे बघा काय मित्रांनो, पाणी जात आहे. आम्ही बोललो होतो बघा मगाशी, आमचा एक इथला मित्र जो सुद्धा भेटणार आहे. तर आपण तुम्हाला त्याला दाखवतो. हा बघा, हा आमचा मित्र सौरभ. ठीक आहे जाऊ ना. तुला तेरा थोबड़ा किधर सुनेला लगता है रे. आपण जाणार आहे. आपण तुला काय वाटतं त्या जागेबद्दल? अतिशय सुंदर आहे ना, सुंदर अशी जागा आहे. तुला कसं वाटतंय की हे अतिशय म्हणजे सुंदरचा धबधबा निसर्गाने बनवलं तुझ्या घराजवळ आहे? याचं घर तुम्हाला दाखवतो काही जावं का. तो जो निळा घर दिसतोय तिथेच त्याचं घर आहे आणि इतकं जवळ राहतो हा मुलगा. तर तुला कसं वाटतं की तुझ्या घराजवळ तिथे निसर्गरम्य वातावरण आणि एवढं छान असं ते बघा इकडे मागे दिसतोयच. काय वाटतं तुला त्याच्याबद्दल? काय शब्द नाही माझ्याकडे. तर तुम्हाला काहीच आम्ही व्हिडिओच्या शेवटी या सगळ्याची माहिती सुद्धा देऊच. आलेलं आहे, फायनली पोहोचलो आहे आम्ही. आता आम्ही जातोय. तुम्हाला असं थोड्याच क्षणात आम्ही दाखवणार आहे तुम्हाला आमच्या तुमच्या स्वप्नांचं शहर. तर बघा मित्रांनो, कॉलेजवरनं डायरेक्ट साऊथ चढा. तर आता आम्ही अजून जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो आहे थोड्याच वेळात. आमचे सर्व मित्र चालले पुढे. इकडे पण आनंदे ब्रो, सिनेमॅटिक ले राव. थांबा इथे. इथून ना असा शॉट घ्यायचा. तिथनं घेत थांब, पुढे घेतो. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? So guys, you can see here very beautiful lake. Is too little, but it's fucking beautiful. Now we are going. That the path is so hard, but it's okay. तर मित्रांनो, आम्ही आता जवळजवळ पोहोचलोच आहे. इथे दिसतोय. सर गाईज, फायनली आम्ही पोहोचलोय इथे. तुम्ही बघू शकता, हा जे वरून पाणी येतं ते इकडून निघून जातं. तर खूप छान असं तुम्ही वातावरण तर बघू शकता. अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे. खरंच खूप सुंदर असं वातावरण दिसतंय इथून. हे बघा मित्रांनो, अतिशय सुंदर असं. तुम्ही या गुगलवर सुद्धा सर्च करू शकता आणि तुम्ही ह्या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. तुम्ही या ठिकाणाला. तर इतक्या छान वातावरणात आम्ही तुम्हाला घेऊन जातोय. अतिशय थंड असं वातावरण आहे आणि समोरचा व्ह्यू तर अप्रतिम आहे. मी आता थांब. बघू शकता काहीच अत्यंत सुंदर असं वातावरण आहे आणि हा धबधबा खूपच छान आहे. खूप म्हणजे अतिशय सुंदर आहे. हा व्ह्यू नक्कीच तुमच्या मनाला भुरळ पाडेल. मित्रांनो, आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे या जागेवर. तर जाहीरचं हास्य बघून तुम्हाला समजत असेल की किती तो खुश आहे या जागेवर. अतिशय तुम्हाला ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून समजत असेल की किती छान असं वाटतंय. खूप सुंदर असं दृश्य आहे हे. इथे आलेल्या पर्यटकांची सुद्धा चर्चा घडवून आणणार आहोत. तर त्यांना काय वाटतं ते तुम्ही नक्की जाणून घ्या.
आता आम्हाला एक मित्रांचा ग्रुप भेटलेला आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना हे कसं वाटतंय हे ठिकाण. तर तुम्ही कुठून आलात सर? आम्ही मुंबईवरून मुंबई बघा मित्रांनो, खूप लांबून लांबून पर्यटक येतात इथे. तुम्हाला कसं वाटतं या? फारच आवडता विशेष आवड आहे या धबधब्याबद्दल. सेफ आहे, जवळ आहे हायवेपासून आणि फारच सुंदर ठिकाण असं आहे. आमचा एक मित्र आमच्यावर नाही आला आहे, त्याने आम्हाला दाखवलेलं आहे. स्वप्नील मोरे म्हणजे गेले 4 वर्ष कंटिन्यू येतो. दरवर्षी आम्ही येतो इकडे. फारच सुंदर. तुम्ही मित्रांनो शाउट आउट द्या स्वप्नील मोरे ओपी. आणि मेन म्हणजे इथे पण आजूबाजू पब्लिक येतो. तुम्हाला इथल्या माणसांच्या स्वभावाबद्दल काय वाटतं? चांगले खूप सगळी फॅमिली पब्लिकच असते सगळी, त्यामुळे फारच म्हणजे कौटुंबिक वातावरण, फारच सुंदर धबधबा आहे. तर मित्रांनो बघू शकता, तुमची यांच्या चेहऱ्याच्या आनंदावरून बघू शकता की त्यांना किती आनंद झालेला आहे. खूप छान असे त्यांचे फीडबॅक भेटलेला आहे आपल्याला. धन्यवाद. 200 किलोमीटर लांब येणं पण आम्ही येतोय. 200 किलोमीटर दरवर्षी येतात ते फक्त ह्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी. बघा तुम्ही पण बघू शकता किती सुंदर दृश्य आहे हे. तुम्ही आम्ही तुम्हाला याचा पत्ता नक्कीच कॅप्शनमध्ये देऊ. धन्यवाद. विष्णू सप्पा. विष्णू. फायनली आता आपलं वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पाण्याच्या डोळ्यांनी का होईना पण आम्हाला निरोप घेणं भाग आहे आता सध्या. पण अतिशय खरंच खूप मजा आली आहे आम्हाला. आणि खूप नक्कीच भेट द्या. हे शेवटचे एक दृश्य तुम्हाला दाखवतो, तिथे छान आहे. चाललोय तर तुम्ही सुद्धा नक्कीच भेट द्या इथे. आम्ही कॅप्शनमध्ये नक्कीच आपला ॲड्रेस मेन्शन करू. ते आम्हाला एक व्यावसायिक भेटले आहे जे या पर्यटन स्थळाचे या पर्यटन स्थळामध्ये त्यांचं घर सुद्धा चालत असावं. त्यांना तिथे त्यांचे काय मत आहे ते. काका तुम्हाला कसं वाटतं इथे तुमच्या इथे व्यवसाय आहे? काय वाटतंय तुम्हाला? कशी लोक येतात तिकडे? हिंदू लोक येतात आणि हे संवत्सडा म्हणजे चौथींचं हा एक भाग आहे. संवत्सडा म्हणजे दोन्ही चौथी वरती बसलेल्या होत्या त्या संवत्सड्यामध्ये. आणि ते बघा मित्रांनो, बहुतेक हे 2 जे आहेत ते असावं. तिथून त्या दोन्ही चौथी वरून पडल्या खाली आणि त्या संवत्सड्याला नाव संवत्सडा म्हणून पडला. हे एक आपल्या महाराष्ट्रातील आणि कोकणातील हे पाहण्यासाठी बरेच लांबून मुंबई, पुणा, औरंगाबाद, जालना, घाटमाथ्यावरून, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येत असतात आणि या संवत्सडा धबधब्याचा आनंद लुटत असतात. आणि काही भानगडी न होता सर्वजण आपापल्या घरी निघून जातात आणि आनंद लुटत असतात. धन्यवाद काका. तर आता ह्या संवत्सड्याची तुम्हाला इतिहास सुद्धा त्या काकाने सुंदर असं सांगितलं आहे. त्यांचे सांगितल्याप्रमाणे ह्या धबधब्यावर कुठल्याही गैरप्रकारचे असे कुठलेही वर्तन कोणी करत नाही. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही नक्कीच भेट द्या या ठिकाणाला. काणेकर माजी उपसरपंच पेढे. संदीप काणेकर माजी उपसरपंच पेढे. तर काकांची ओळख आहे. हे बघा ठिकाण पेढे असं गावाचं नाव आहे. तुम्ही नक्कीच भेट द्या. थँक्यू.